मराठवाड्यातील मनसेचा पहिला उमेदवार जाहीर, लातूर ग्रामीणसाठी संतोष नागरगोजे यांना उमेदवारी घोषित। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लातूर दौऱ्यावर असून आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून लातूर शहरातील औसा रोड भागात असलेल्या शासकीय विश्रामगृह येथे विधानसभा न्याय बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली असल्यानं मराठवाड्यातील पहिला उमेदवार मनसेनं लातूरचा जाहीर केलाय। पाहुयात मराठवाड्यातील मनसेनं जाहीर केलेले पहिले उमेदवार संतोष नागरगोजे काय म्हणतायत ते। आज माननीय राजसाहेबांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये माझ्या आतापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेविषयी, शेतकऱ्यांविषयी मी जे लातूर ग्रामीण आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम केलंय त्या कामावरती विश्वास ठेवून आणि या मतदारसंघामध्ये जे संघटन सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मिळून केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आज माझी उमेदवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी माननीय राजसाहेबांनी जाहीर केलेली आहे आणि त्याबद्दल मी राजसाहेबांचा खूप खूप आभारी आहे। अमित साहेबांचा आभारी आहे, मी सर्व वहिनींचा आभारी आहे, सर्व मनसेच्या नेत्यांचा की मला या लातूर ग्रामीणसाठी एक विधानसभेसाठी संधी त्यांनी जी दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे। संतोष भाऊ तुम आगे बढ़ो। आता दुसऱ्या बैठक आहेत, लातूर ग्रामीणची पहिली बैठक होती, आता उदगीरची बैठक सुरू आहे। तर लातूर ग्रामीण म्हणजे आता साहेब कोणत्या करतात आता मला त्याची काही कल्पना नाही। ग्रामीणमध्ये आणखीन खूप काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कुठला प्रश्न महत्त्वाचा वाटतो आगामी विधानसभेसाठी? आता शेतकऱ्यांचा तसा तर आता सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे, 4300 रुपये भाव आहे आणि त्या 4300 रुपये भाव म्हणजे शासनानं तसं तर 4992 रुपये हमी भाव जाहीर केला सोयाबीनचा, परंतु 4300 रुपये भाव सोयाबीन परवडतच नाही। काल शेतकऱ्यांनी लातूर ग्रामीणच्या निवेदन दिलं राजसाहेबांना आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचा टोटल खर्च किती होतो, सोयाबीनला जवळपास एका एकरला 7 क्विंटलचा उतारा येतो आणि 7 क्विंटलला 7 चोक 28 म्हणजे 30,000 रुपये उत्पन्न होतं आणि जवळपास 28-29,000 रुपये खर्च होतो एका एकरला। त्याच्यामुळे सोयाबीन शेती परवडत नाही आणि आपल्या जिल्ह्यातलं प्रमुख पीक सोयाबीन आणि हरभरा आहे। पीक विमा मिळत नाहीये, कुठंच अनुदान मिळत नाही। रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला, शासन म्हणतंय तालुका दुष्काळग्रस्त आहे, परंतु या विमा कंपनीला तालुका दुष्काळग्रस्त वाटला नाही, त्याच्यामुळे विमा कंपनीनं विमा जाहीर केला नाही। म्हणजे विमा कंपनी लोकांना फसवते पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, सगळीकडेच। हा प्रमुख प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांसंदर्भातले। घराणेशाहीला ब्रेक लागणार, जनतेला जर समजा जनतेने कामावरती फक्त आणि फक्त कामावरती मतदान केलं तर मला 100% खात्री आहे की फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि त्या पद्धतीने मतदान झालं तर घराणेशाहीला 100% ब्रेक लागू शकतो। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।